Guys, welcome to our YouTube channel. चला आज स्टार्ट करूया बॅक वर्कआउट. आज भाई लय आजारी आहे. सर्दीचा आपल्याला पण जिममध्ये आलो आहे फर्स्ट आवडत न थांबता वर्कआउट चालू केला. पहिलाच आम्ही बेंड और रॉ युझिंग स्मिथ मशीन. यामध्ये थोडा हाईट वाढवण्यासाठी खाली बॉक्स घेतला आहे आम्ही आणि काम करतोय. आज थोडा बॅकला स्टेबल ठेवायचं आहे. आजारी आहे भाई, बॅकवरती एन्जॉय झाली पाहिजे म्हणून आम्ही असं काम केला. त्यानंतर या सेटनंतर आपण बऱ्याच दिवसातून आज डेडली परफॉर्म करणार आहोत. लाईट वेटमध्ये रिप्रेशन घेणार आहोत. डेडलीमध्ये एवढा पण लाईट नाही, पण बऱ्यापैकी लाईट घेणार आहोत. डेडली घेतले. या वेळेचे टोटल 3 सेट मारले आणि डेडलीचे टोटल 3 सेट मारले. लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढचा सेट घेतला. स्टेबलाइज केबल 1 आर्म रो. जो आपण डंबेलने मारतो त्या टाईपमध्ये घ्यायचा आहे, पण केबलवरती घ्यायचा आहे आणि थोडा क्रॉस होऊन मारायचा आहे. यामुळे तुम्हाला प्रेशर जास्त प्रमाणात तुम्हाला जाणवेल मसलमध्ये आणि रेंज ऑफ मोशन वाढतो. डंबेल 1 आर्म रोने रेंज ऑफ मोशन कमी होतो. केबलमुळे रेंज ऑफ मोशन वाढतो. म्हणून आम्ही आज हा परफॉर्म केला. बऱ्याच दिवसातून हा सेट नक्की ट्राय करा. यावेळी टोटल तुम्हाला 3 सेट मारायचे. मला बरोबर लहान मुलावरती काय ठेवून द्या. काय एक बसून मारते माझ्या बेसून मारते. त्यानंतर पुढचा सेट घेतलेला आहे चेस्ट सपोर्टेड डबल आर्म रो. चेस्ट सपोर्टेड डबल आर्म रोमध्ये तुम्हाला इन्क्लाइन बेंचवरती चेस्ट सेट करायचे आहे आणि लोअर चेस्ट टेकवून तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. प्लस एल्बो तुमचे जेवढे 8 होतील तेवढे 8 ठेवायचे आहेत. या व्हेरियंटचे पण तुम्हाला टोटल 3 सेट मारायचे आहेत. सेट बघून घ्या कसं मारायचं आहे आणि त्यानुसार परफॉर्म करा.
पुढचा सेट आहे लेईंग केबल लॅट पोल एक्सटेन्शन. यामध्ये तुम्हाला सेम तुम्हाला बेंच इंग्लँडवरती सेट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे लोअर चेस्टला टेकवून झोपायचं आहे. प्लस एल्बो 8 घेऊन तुम्हाला टी अटॅचमेंट लावून परफॉर्म करायचं आहे. एल्बो जेवढं 8 ठेवता येईल तेवढं एल्बो 8 ठेवायचे आहेत आणि परफॉर्म करायचं आहे. स्टार्टिंगला लाईट वेट घेतल्यानंतर हेवी वेट घेऊन परफॉर्म केलेलं आहे. पोझिशन तुम्ही चेक करा कसं मारतं ते, त्यानुसार परफॉर्म करा. यामुळे तुमची बॉडी स्टेबलच राहते आणि पूर्णपणे लॅट आणि अप्पर बॅकवरती प्रेशर येतो. आणि एक लक्षात ठेवा, बॅक मारताना बेल्ट वापरणं म्हणजे सेफ्टी वापरणं विसरू नका. बॅक वर्कआउट नंतर थोडासा ट्रॅप वर्कआउट घेतला. एकच 5 सेट घेतला आम्ही साईड डंबेल ट्रॅप्स रायझिंग. त्याच्यामुळे तुम्हाला एकच म्हणजे आम्ही तरी एकच सेट घेतला, त्याच्यामध्ये मास्टर सेट मारला. आजचा वर्कआउट तुम्ही नक्की ट्राय करा. आज थोडा आम्ही वर्कआउटमध्ये थोडासा डेडिकेशन कमी दाखवलेला कारण थोडा आजारी होतो, त्यामुळे समजून घ्यावं असं. पण वर्कआउट आम्ही स्किप आउट केलेलं नाही आजारी असून सुद्धा. डेडिकेशन ठेवा तर अशी ठेवा. थँक्यू. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.